ओके बाळांनो, ओके बाळांनो, आज आपल्याला मी काल तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितल्याप्रमाणे आज एक आपल्याला थेरम घ्यायचा आहे आणि मी वारंवार सांगत बसणार नाही काय इम्पॉर्टंट आहे काय नाही. तर डोक्यात ठेवा फक्त हा थेरम इम्पॉर्टंट आहे. नोटबुक मध्ये आताच लगेच साईडला इम्पॉर्टंट लिहून ठेवायचं आहे. इम्पॉर्टंट थेरम आहे. एक्झामला खूप वेळेस हा थेरम 4 मार्क्सला विचारलेला आहे. हा थेरम एक्झामला खूप वेळेस 4 मार्क्सला विचारलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला स्टेटमेंट देताना क्वेश्चन करून दिला आहे. बा इथं काय लिहिलंय, प्रूव्ह दॅट. बुक मध्ये प्रूव्ह दॅट नाही, हा मी तुम्हाला एक्स्ट्रा ऍडिशनल टाकून दिला. त्या स्टेटमेंट मध्ये मी तुम्हाला क्वेश्चन तयार करून दिलाय. काय ऍक्च्युअली स्टेटमेंट असं आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय, it is ax square plus 2x square plus by square is equal to 0 represents a pair of lines passing through origin if x square minus ab is greater than or equals to 0. ओके बाळांनो, हे स्टेटमेंट आहे. याच्या पुढे फक्त लिहिलं प्रूव्ह दॅट. यामुळे टाकला की आता क्वेश्चन जर एक्झामला आज क्लास येणार, जे तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे ऍक्च्युअली तो क्वेश्चन येणार एक्झामला. काय येणार, प्रूव्ह दॅट a homogeneous equation of degree 2 in x and y, that is ax square plus 2hxy plus by square is equal to 0, represent a pair of lines passing through origin if x square minus ab is greater than or equal to 0. बरोबर, प्रत्येकाला थेरम स्टेटमेंट समजलंय. स्टेटमेंट लिहिलं आयएमपी थेरम आहे फॉर 4 मार्क्स. कंपल्सरी बाळांनो प्रत्येकाने व्यवस्थित लेक्चर करा, कारण की थेरम खूप इम्पॉर्टंट आहे. जर आज एकदा थेरम समजला तर बाळांनो परत थेरम उचकून पाहायची गरज राहणार नाही. ठीक आहे, ओके. आता बाळांनो कोणाच तरी माईक चालू आहे, माईक बंद करा फक्त. आता सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या बाळांनो, एक्झामला काय होतं, एक्झामला काय दिलं जातं, काय विचारलं जातं. तर एक्झामला हे स्टेटमेंट दिलं जातं. पण काही वर्षी ज्यावेळेस क्वेश्चन पेपर वरची फिरवली जाते त्यावेळेस ते लोक काय करतात, फक्त स्टेटमेंट देतात. प्रूव्ह क्वेश्चन असं होतं, प्रूव्ह दॅट होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. पण पुढे हे इक्वेशन त्याचे नाही, डायरेक्टली म्हणतात रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इफ x square minus ab is greater than or equal to 0. बरोबर आहे, मध्ये इक्वेशन दे. मग आता आपल्याला समजून घ्यायचंय काय पहिला मुद्दा आहे, थेरम काय सांगतो. थेरमचं म्हणणं खूप सिंपल आहे की जगातलं प्रत्येक होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय, म्हणजे जगातलं असं प्रत्येक इक्वेशन जे ह्या फॉर्मॅटमध्ये असतं, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by, म्हणजे असं इक्वेशन ज्यामध्ये एक्स स्क्वेअर आहे, एक्स वाय आणि वाय स्क्वेअर, इथे a 2h आणि b हे कॉन्स्टंट आहे. मे बी त्यातला एखादा 0 पण होऊ शकतो, आपला गॅरंटी नाही. तर अशा प्रकारे लिहू शकणारं प्रत्येक एक्झाम्पल हे काय रिप्रेझेंट करतं, इट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर एखादं इक्वेशन लिहू शकले, बरोबर आहे, म्हणजे कसं होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय या फॉर्मॅटमध्ये जर भावांना आपण एखादं इक्वेशन लिहू शकलो तर ते इक्वेशन 101% पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिनच दाखवणार. समजलं मी काय म्हणतो ते, की जर या फॉर्मॅटला आपलं इक्वेशन लिहिता आलं तर ते इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स दाखवत. ट्रिवियल रूल आहे, पण आता त्यांचं प्रूव्ह करायचंय. पण त्यांनी त्यासाठी एक कंडिशन दिली, इफ एक्स स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. जर एक्स स्क्वेअर मायनस ab ही जी व्हॅल्यू आहे ही 0 पेक्षा मोठी पाहिजे किंवा इक्वल पाहिजे, निगेटिव्ह चालणार नाही. ही व्हॅल्यू जर निगेटिव्ह नसेल तर नेहमी हे इक्वेशन काय दाखवणार, पेअर ऑफ लाईन्स दाखवणार पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे त्यामध्ये 2 लाईन्स असणार ज्या ओरिजिन मधनं पास होतात. आता आपल्या बाळांनो हे प्रूव्ह करायचं, बरोबर आहे. आता बाळांनो खूप सिंपल प्रूफ आहे.
प्रूफ खूप सिंपल आहे, फक्त करायचं काय आहे, तर आपल्याला आता हा थेरमचा प्रूफ घेत असताना तर पहिले आपण आन्सर क्वेश्चन मधल्या जे गिवन पार्ट स्टार्ट करणार आहे. ओके, मग आता बाळांनो प्रूफ. आता प्रूफ काय समजून घ्या. सर्वात पहिले मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे काही वेळेस हे इक्वेशन देतात, काही वेळेस देतात. बरोबर आहे. फक्त काय दिलं असतं काही वेळेस, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. आपल्याला जनरल फॉर्म माहिती, मी तुम्हाला मागेच म्हटलं होतो की जर असं म्हटलं होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय, लास्ट लेक्चर आठवा मी काय म्हटलं होतो की ज्यावेळेस असं म्हणणार होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय, असं म्हटलं का तुमच्या डोळ्यासमोर एकच इक्वेशन आलं पाहिजे, कोणतं? ax² + 2hxy + by² = 0. बरोबर आहे. मग त्यांनी दिलेला असो किंवा नसो ते आपल्याला माहिती. बरोबर आहे. ओके, मग आता बघा पहा सोल्युशन. तर पहिला मुद्दा येतो, कन्सिडर क्वेश्चन मध्ये जीवन तेवढेच. बरोबर आहे. कन्सिडर होमोजिनियस equation of degree. Consider homogeneous equation of degree 2 in x and y. That is कोणतं इक्वेशन? ax² + 2hxy + by² = 0. बरोबर आहे. आता बाळांनो हे त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा जरी समजला तर खाली केस समजते. ओके, इथे आपल्याला बघा ax² + 2hxy + by² = 0 दिलेला आहे. आता नीट लक्षात घ्या बाळांनो, याचा अर्थ पहिल्या टर्म मध्ये x², दुसरी टर्म xy ची, तिसरी टर्म y² ची. बरोबर आहे. पण इथे a, 2h आणि b हे काय रिअल नंबर्स, कॉन्स्टंट च्या व्हॅल्यूज. बरोबर आहे. मग त्या जर नंबर असतील तर बाळांनो नंबर आपण कोणते कोणते घेऊ शकतो? तर हे a, h आणि b आपण पॉझिटिव्ह घेऊ शकतो, निगेटिव्ह घेऊ शकतो किंवा 0 घेऊ शकतो. आता बाळांनो माझं सिंपल म्हणणं आहे का, बरं का. आता हे इक्वेशन मी इथं बाजूला लिहितोय, समजून घ्या, नंतर तिकडे जायचं आपला. ax² + 2hxy + by² = 0. आता जर सपोज बाळांनो या इक्वेशन मध्ये हा a हा जर 0 झाला, की a ची व्हॅल्यू 0 झाली, a ची व्हॅल्यू 0 झाली, तरी काय अडचण आहे का इक्वेशन शिल्लक राहील? h ची व्हॅल्यू पण 0 झाली तरी काय अडचण नाही, इक्वेशन y² मध्ये शिल्लक आहे. पण जर बाळांनो b ची व्हॅल्यू जर 0 झाली तर घोळ झाला. आता काय घोळ झाला? ही टर्म 0 आहे, 0 + 0 + 0 = 0. Therefore 0 = 0. बाळांनो ह्या इक्वेशनची ऑर्डर किती, डिग्री किती? 0. इथे व्हेरिएबल आलाच नाही. म्हणजे जर बाळांनो ह्या तिघांपैकी तुम्हाला जर इथे व्हेरिएबल ठेवायचं असेल तर a, h आणि b वरती a, h, b कुठून घेतलं आपण? इथे आपण साईडला लिहू शकतो, where a, h, b belongs to real number r. ते रिअल नंबरचे, रिअल नंबर म्हणजे ते पॉझिटिव्ह येऊ शकतात, निगेटिव्ह येऊ शकतात आणि 0 पण येऊ शकतात. पण बाळा जर तिन्हीच्या तिन्ही ऍट टाइम 0 झाले, म्हणजे a, h आणि b तिथे ऍट अ टाइम 0 झाले, ऍट अ टाइम 0 झाले, तर इक्वेशन सेकंड डिग्री राहणार. म्हणजे तिन्ही जर ऍट टाइम 0 झाले तर इक्वेशन सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन राहणारच नाही. म्हणजे आपल्याला एक कळलं आयडिया, याच्यातनं लईत लई आपण किती 0 घेऊ शकतो? एक 0 घेऊ शकतो तिघांपैकी. a, h, b पैकी तिघांपैकी एक जण 0 घेऊ शकतो, काय फरक नाही पडणार. 2 0 घेतले तरी काय फरक नाही पडणार. बाळांनो तिघ जर 0 घेतले तर मात्र खूप मोठा फरक पडतो, इक्वेशन होमोजिनियस राहणारच नाही. म्हणजे जर a 0 झाला तर काय अडचण नाही, इक्वेशन शिल्लक राहतंय. a आणि h दोघंही 0 झाले तरी इक्वेशन शिल्लक राहतंय, y² शिल्लक राहतोय. पण जर तिघं 0 झाले तर इक्वेशन व्हॅनिश होऊन जात. म्हणजे इथे मुद्दा लक्षात देणं गरजेचं आहे की जर a, h आणि b तिघही 0 झाले तर इक्वेशन व्हॅनिश, म्हणजे इक्वेशन काय होणार आहे?
व्हॅनिश होणार आहे, इक्वेशन शिल्लकच राहणार नाही. होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन 0 इज इक्वल टू 0 भेटणार तुम्हाला. त्यामुळे आपला इथे काय करावं लागेल, तिघही ऍट अ टाइम 0 घेऊ शकत नाही. तिघांपैकी ऍटलिस्ट एक जण तरी, तिघांपैकी ऍटलिस्ट एक जण तरी काय पाहिजे, नॉन झिरो पाहिजे, तरच इक्वेशन सेकंड डिग्री राहणार आहे. म्हणजेच बाळांनो याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ सिंपल झाला की हे जे काही इक्वेशन आहे, हे इक्वेशन जर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 ठेवायचं असेल तर या इक्वेशन मध्ये ऍटलिस्ट वन ऑफ द कोएफिशियंट, एक HB इज नॉन झिरो. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, in this equation at least one of the coefficient, at least one of the A, H and B, at least one of the A, H, B should not be zero. At least one of the A, H, B is non-zero. म्हणजे या तिघांपैकी बाळांनो एक जण तरी काय पाहिजे, नॉन झिरो पाहिजे. तर आणि तरच आपलं हे जे इक्वेशन आहे, तर आणि तरच बाळांनो हे इक्वेशन टिकणार आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेवूया. इथे पुढे लागणार आहे आपलं इक्वेशन, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेवा मग. बरोबर आहे. म्हणजे या इक्वेशन नंबर 1 मध्ये बाळांनो जर तिघांपैकी तीन कॉन्स्टंट ए, एच आणि बी, या तिघांपैकी एक जण तरी कमीत कमी नॉन झिरो पाहिजे, तरच इक्वेशन टिकतंय. म्हणजे आता आपली अडचण फक्त कशाला आहे, झिरो. बरोबर आहे. याचा अर्थ तिघांपैकी कोणाची व्हॅल्यू झिरो होऊ शकते किंवा झिरो नाही होणार. बाकीच्या पॉझिटिव्ह निगेटिव्हला आपला अडचण नाहीये. मग आता आपला बा ए, एच आणि बी तिघ जण आहे, या तिघा जणांना आपला झिरोला चेक करायचं. बरोबर आहे. झिरोला चेक करायचं म्हणजे काय, आपण यातला एक तिघांपैकी एक सॅम्पल घेऊ. स्थिर आहे ना ए, एच आणि बी, तर तिघांमधलं एक सॅम्पल निवडू आपण. मी सॅम्पल म्हणून बी घेतो. बरोबर आहे. ए आणि एस ला पण घेतला असं काय अडचण नाही, तर आपण सॅम्पल म्हणून बी घेतला. बुक मध्ये पण त्यांनी बीच घेतलेला आहे थेरम प्रूव्ह करताना. त्या तिघांपैकी एक जण घेऊ आपण बी. बरोबर आहे. आता बरं आपण जर इथे बी घेतला तर यांचं म्हणणं आहे तिघांपैकी ऍटलिस्ट वन ऑफ द ए, एच, बी शुड नॉट बी झिरो किंवा इज नॉन झिरो. म्हणजे बाळांनो बी ला दोन कंडिशन होतील. एकतर बी हा झिरो येऊ शकतो किंवा बी हा झिरो येऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे एकतर बी झिरो येईल किंवा बी नॉन झिरो येईल. बी झिरो आला तर त्यावेळेस ए आणि एच यांच्यापैकी एक जण नॉन झिरो असणार आहे. आणि ज्यावेळेस बी हा नॉन झिरो घेतला तर ए आणि एच दोघं झिरो आले तरी आपल्याला काही फरक पडत नाही. बरोबर आहे. मग आपण यात काय करणार, यात सिंपल केस घेणार. वी कन्सिडर अ केस आता आपण बघलो हा थेरमचा प्रूफ दोन केस मध्ये ना. कसा, एक तर बी इज इक्वल टू झिरो, दुसरा बी इज नॉट इक्वल टू झिरो. बीज का घेतला, तिघांपैकी आपण कोणता एक घेऊ शकतो, पण बुक मध्ये यांनी बी घेतला, आपण बी घेऊ. तुम्ही ए ला पण प्रूफ करू शकता, एच ला पण प्रूफ करू शकता. एच ला थोडंसं टफ जातं फक्त ऍज कम्पेअर टू ए आणि बी. ए आणि बी ला खूप सोपं प्रूफ होऊन जातो. मग आपण काय केलं, आपण तिघांपैकी आपले अटका आहे फक्त की तिघांनाही अडचण फक्त झिरोची. बरोबर आहे ना. मग आपण तिघांपैकी एक सॅम्पल घेतला आणि आता या सॅम्पलला म्हणजे बी ला आपल्याला झिरो आणि नॉन झिरो अशा दोन केस मध्ये प्रूफ करून दाखवायचा. बरोबर आहे बाळांनो. मग आता आपण प्रूफ घेऊया. मग केस नंबर 1, consider the following cases. Case number 1, B is equals to 0. Case number 1, B is equals to 0.
Therefore, equation 1 becomes ठीक आहे बाळांनो. आता आपण बीच्या दोन केसेस घेणार आहे. बी इज इक्वल टू 0 दुसरी बी इज नॉट इक्वल टू 0. बरोबर आहे. ओके. आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो. आपण पहिली केस घेतली, केस नंबर 1, बी इज इक्वल टू 0. आता बी ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये 0 घेऊन टाकणार आहे. काय होईल इक्वेशन? देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, काय होईल इक्वेशन 1? Therefore, equation 1 becomes काय होईल? ax² plus 2hxy plus by². पण b ची व्हॅल्यू 0 आहे. 0 into y² 0 लिहिला नाही तरी चालेल. बरोबर बाळांनो, b इज इक्वल 0 झाला. इक्वेशन आज तयार झालं. आता बाळांनो आपण ह्या दोघांमधनं काय कॉमन घेऊ शकतो? दोनच टर्म. काय कॉमन घेऊ शकतो? एक्स कॉमन घेऊ शकतो. बरोबर आहे. मग दोघांमधनं बाळांनो एक्स कॉमन घेऊन टाका. ह्या दोघांमधनं एक्स कॉमन घेऊन टाका. जर एक्स कॉमन घेतला, देअरफॉर एक्स इंटू ब्रॅकेट, इथे ax² आहे, डबल एक्स होता, एक एक बाहेर गेला, इथे एक्स उरला, प्लस 2h एक्स तर बाहेर गेला, इथे y उरला, इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आता या एक्सचा मी ब्रॅकेट टाकतो फक्त. ब्रॅकेट काय फ्री असतात, ब्रॅकेटला काय खर्च नाही येत. एक्स इंटू ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. बरोबर बाळांनो, एक्स कॉमन काढला आणि ब्रॅकेट टाकला. याचा अर्थ या दोन इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन करावर हे इक्वेशन भेटतंय. तर बाळांनो हे तर कंबाईन इक्वेशन आहे दोन लाईनचं. बरोबर आहे. आणि ह्या दोन आपल्याला भेटलं म्हणजे काय आलं? सेपरेट इक्वेशन. आपण लास्ट एक्झाम्पल आठवा, 4 एक्झाम्पल दिले सॉल्ट. त्यातलं आपण एक एक्झाम्पल असं घेतलं होतं तिथं आपण सेपरेट इक्वेशन फाइंड केलं फॅक्टरायझेशन करून. बरोबर आहे. मग बाळांनो याचा अर्थ असा झाला, therefore the separate equations are एकदम बाळांनो मध्ये गॅप येतोय. स्क्रीन जर प्रॉपर दिसत नसेल तर मध्ये बाजूला होत राहतो. स्क्रीन पाहून घेत चला प्रत्येकाने व्यवस्थित. x इज इक्वल टू 0 अँड ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. बाळांनो हे आले दोन सेपरेट इक्वेशन. मान्य प्रत्येकाला? ओके. आता इथे सिंपल पहा बाळांनो, मला सिंपल सांगा. x इज इक्वल टू 0 हे कशाचं इक्वेशन आहे? x इज इक्वल टू 0 हे कशाचं इक्वेशन आहे? हे आहे y ऍक्सिसचं इक्वेशन. y ऍक्सिसचं इक्वेशन. आणि y ऍक्सिस ओरिजिन मधनं पास होतो. y ऍक्सिस मस्त ओरिजिन बनतो. xy ऍक्सिस जिथे एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला आपण ओरिजिन म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे हा y ऍक्सिसचा हे जे आहे y ऍक्सिसचं इक्वेशन आहे आणि y ऍक्सिस आणि x ऍक्सिस मिळूनच ओरिजिन बनलेला आहे. y ऍक्सिस 101% ओरिजिन मधनं पास होतो. म्हणजे ही लाईन ओरिजिन मधनं पास होतो. आणि दुसरी लाईन पाहूया. ही पहिली टर्म ही दुसरी टर्म. इथे x आहे, इथे y आहे. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये x ची टर्म आहे, y ची टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म आहे का इथे? अशी टर्म त्याच्यामध्ये x किंवा y नाहीये. मग मी तुम्हाला चॅप्टर सुरू झालं होतं की जर एखाद्या इक्वेशन मध्ये x ची टर्म असेल, y ची टर्म असेल आणि कॉन्स्टंट टर्म नसेल तर ती लाईन काय असते? पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे याचा अर्थ ही सुद्धा लाईन ओरिजिन मधनं पास होते. म्हणजे ही लाईन सुद्धा ओरिजिन मधनं पास होते, ही लाईन सुद्धा ओरिजिन मधनं पास होते. याचा अर्थ हे जे इक्वेशन आहे इक्वेशन 1 आपण ज्याच्यापासून आता सोडवत आलोय त्या इक्वेशन 1 चं सेपरेट इक्वेशन बनवलं आपण पहिल्या केसमध्ये. म्हणजे याचा अर्थ ह्या इक्वेशनने दोन लाईन्स रिप्रेझेंट केल्या. या इक्वेशनने किती लाईन्स रिप्रेझेंट केल्या? दोन लाईन्स रिप्रेझेंट केल्या. आणि दोन्ही लाईन्स पासून सुरू काय आहे? ओरिजिन. मग these lines passes through
passes through origin. मान्य आहे का प्रत्येकाला ह्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधनं पास होत आहे? डाऊट असेल तर माईक ऑन करून विचारू शकताय. परत सांगतो, x इज इक्वल टू 0 y ऍक्सिसचं इक्वेशन आहे आणि डोक्यात ठेवा दोन्ही ऍक्सिसच्या इंटरसेक्शनने ओरिजिन बनतो. म्हणजे याचा अर्थ y ऍक्सिस आणि x ऍक्सिस या दोन्ही ओरिजिन मधनं पास होतात. हे जे इक्वेशन आलं ते y ऍक्सिसचं इक्वेशन आलं ते ओरिजिन मधनं पास होतं. राहिला प्रश्न दुसरं इक्वेशन जे आलंय त्याच्यामध्ये एक एक्सची टर्म एक वायची टर्म कॉन्स्टंट टर्म नाहीये. हे तुम्हाला काय म्हटलं होतं? फॉर्मॅट असतो ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आणि जर बाळांनो एक्सची टर्म आहे वायची टर्म कॉन्स्टंट टर्म जर नाही आली इथे याचा अर्थ लाईन पासेस थ्रू ओरिजिन. आणि जर कॉन्स्टंट टर्म आली तर लाईन डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. बरोबर आहे. इथे आली कशी कॉन्स्टंट टर्म? एक्सची टर्म आली वायची टर्म आली कॉन्स्टंट टर्म नाही आली याचा अर्थ बाळांनो ही लाईन सुद्धा ओरिजिन मधनं पास होते. म्हणजे आपण जे दोन्ही लाईन्स जे दोन इक्वेशन तयार केले सेपरेट इक्वेशन हे दोन्ही इक्वेशन काय रिप्रेझेंट करतात? रिप्रेझेंट लाईन्स पासेस थ्रू ओरिजिन. बरोबर आहे. याचा अर्थ बाळांनो याचा अर्थ देअरफोर याचा अर्थ झाला आपली केस नंबर 1 तर प्रूव्ह झाली. आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं ना. तर रिप्रेझेंट हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करतात? पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. केस लिहिलं बा बरं, दीज लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे आपलं हे आन्सर आलं ना बरोबर, लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर आहे. आणि पेअर म्हटलंय म्हणजे दोन लाईन्स आल्या पाहिजे. दोन लाईन्स भेटल्या ज्या पासिंग थ्रू काय ओरिजिन आहे. म्हणजे याचा अर्थ बाळांनो केस नंबर 1चं आन्सर आपलं झालं. मग केस नंबर 1च्या आन्सर नुसार आपण लिहू शकतो देअरफोर होमोजिनियस इक्वेशन of degree 2 in x and y represents pair of lines passing through origin. बरोबर. केस नंबर 1 प्रूफचा केस नंबर 1 झाला फक्त. अजून केस नंबर 1 भरपूर मोठा आहे. केस नंबर 1 प्रत्येकाला समजली का? परत सांगतो 2 मिनिटांमध्ये परत प्रत्येकाने पटकन ऐकायची. वाटत तुम्ही परत रिपीट लेक्चर सुद्धा ऐकू शकता. इम्पॉर्टंट थेरम बाळांनो इथं रिपीट करू सांगतो कारण की इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला दाखवायचं काय होतं समजून घ्या. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इफ a स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. मग आपल्याला करायचं काय होतं? दाखवायचं की होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय काय रिप्रेझेंट करतो? इट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. मग आपण बाळांनो काय केलं तर आपण एक इक्वेशन घेतलं. कोणतं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. कोणतं? a स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. होमोजिनियस इक्वेशनचं जनरल फॉर्म. ओके. इथे 3 कॉन्स्टंट आहे a h आणि b बिलॉंग्स टू रिअल नंबर. म्हणजे पॉझिटिव्ह येऊ शकतात, निगेटिव्ह येऊ शकतात, 0 येऊ शकतात. तर जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह अडचण नाहीये. पण अडचण कधी होते माहिती का? जर ते तिघं ऍट टाइम 0 झाले म्हणजे a 0 आला फक्त h आणि b नॉन 0 असेल इक्वेशन आहे. a आणि h दोघं 0 झाले b नॉन 0 असला तरी इक्वेशन आहे. पण जर a h आणि b तिघही 0 झाले तर याचा अर्थ होतं बाळांनो 0 इज इक्वल टू 0 इक्वेशन संपलं. इक्वेशन सेकंड डिग्री उरतच नाही. मग अशा वेळेस काय करावं लागतं बाळांनो? तर आपला प्रॉब्लेम काय? सिंपल प्रॉब्लेम आहे. तिघांपैकी एक जण तरी नॉन 0 पाहिजे तरच हे इक्वेशन शिल्लक राहतं, तरच इक्वेशन व्हॅनिश होत नाही. मग आपण काय केलं? आपण इथं लिहिलं इन दिस इक्वेशन ऍटलिस्ट वन ऑफ द कोएफिशिएंट a h b इज नॉन 0. ह्या तिघांपैकी एक जण तरी काय पाहिजे? नॉन 0 पाहिजे. म्हणजे आता आपला क्लिअर कट आलं आपली अडचण 0ला आहे. बरोबर आहे. आपली अडचण पुढे 0ला आहे. मग आपण या तिघांपैकी एक सॅम्पल म्हणून एक घेतला. कोणता पण एक कॉन्स्टंट घेऊ शकतो आपण कोणता कोएफिशिएंट घेतला? b घेतला. बरोबर आहे. आणि बी साठी बाळांनो 2 केस तयार करणार. b इज इक्वल टू 0 आणि b इज नॉट इक्वल टू 0. बरोबर आहे. मग आता बाळांनो कन्सिडर केसेस. ओके. कोणत्या केसेस घेणार? केस नंबर 1 b इज इक्वल टू 0 आणि केस नंबर 2 काय असणार? b इज नॉट इक्वल टू 0 त्यातला पाहिजे आहे. मग b इज इक्वल टू 0 असेल तर इक्वेशन 1 बिकम्स. मग या इक्वेशन 1 मध्ये हा b जर 0 झाला तर विषय संपला. a स्क्वेअर प्लस 2hxy उरला. बरोबर आहे. दोघांमधून x कॉमन घेतला
x into ax plus 2hy is equals to 0. म्हणजे आपलं सेपरेट इक्वेशन झालं x is equals to 0 and ax plus 2hy is equals to 0. आता x is equals to 0 हे y चं इक्वेशन म्हणजे पासिंग थ्रू ओरिजिन. आणि इथे जे इक्वेशन भेटलंय या इक्वेशन मध्ये दोनच टर्म आहे, एक x ची टर्म आहे एक y ची टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म आली नाही. म्हणजे हे सुद्धा काय आहे इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे आता आपल्याला दोन लाईन भेटल्या म्हणजे पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. मग दीज लाईन्स पास थ्रू ओरिजिन. आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं की होमोजिनियस इक्वेशन जर घेतलं तर काय देतं ते पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. केस नंबर 1 झाली. बरोबर आहे बाबांनो, प्रत्येकाने प्रॉपरली स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. कंप्लीट स्क्रीन येईल याची काळजी घ्या. ओके बाळांनो, ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतला. ओके, आता आपली झाली केस नंबर 1. केस नंबर 1 मध्ये बाळांनो काहीच प्रूव्ह करण्यासारखं नव्हतं. आता आपल्याला जी मेन घ्यायची बाळांनो ती आहे केस नंबर 2. बरोबर आहे. आता 2 मिनिटं मी बोर्ड क्लीन करतो कारण पूर्ण बोर्ड लागणार आहे. आता केस नंबर 2 भरपूर मोठी आहे आणि मेन मुद्दा अंडरस्टँडिंग लेवलला आहे. मग केस नंबर 2 करा तुम्ही खाली. केस नंबर 1 समजले असेल तर केस नंबर 2 b is not equal to 0. Okay, बाळांनो केस नंबर 2 b is not equal to 0. Okay. Case number 2, b is not equal to 0. खूप स्लो घेऊ राहिलोय कारण की इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता बघा केस नंबर 1 मध्ये आता काहीच प्रूव्ह करायला तर केस नंबर 1 मध्ये भरपूर काही प्रूव्ह करते. आता b is not equal to 0. आता डोक्यात ठेवा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन एक रूल आहे. काय रूल आहे तर तुम्ही नॉन झिरो नंबरने डिवाइड आणि मल्टिप्लाय करून द्या. 0 असेल तर तुम्हाला डिवाइड करता येणार नाही, मल्टिप्लाय करायला सुद्धा येत नाही. समजा एखादं इक्वेशन आहे, आपण म्हटलं मल्टिप्लाय दिस इक्वेशन बोथ साइड बाय 0. चूक, मॅथमॅटिकलीच रॉंग. तुम्ही असा नंबर की जो 0 असू शकतोय याचे चान्सेस 1% जरी असतील तरी बाळांनो तुम्ही त्याने मल्टिप्लाय करू शकत नाही, डिवाइड करू शकत. बरोबर आहे. पण आता इथं बाळांनो b is not equal to 0. Therefore इक्वेशन 1 काय होईल? Therefore इक्वेशन 1 becomes. आता हा नॉन झिरो आहे. 0 तेव्हा कॅन्सल झाला होता. आता नॉन झिरो असं काहीच कॅन्सल होणार नाही. याचा अर्थ बाळांनो काय होईल? इक्वेशन 1 आहे असंच राहील. इक्वेशन 1 मध्ये काहीच चेंज होणार नाही. इक्वेशन 1 becomes ax square plus 2hxy plus by square is equal to 0. कोणताही चेंज होणार नाही इक्वेशन 1 मध्ये. का तर बी तर नॉन झिरो आणि ए आणि एच बद्दल आपण काय बोललोय का? नाही. मग ए आणि एच 0 असतील, पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, आपल्याला काय घेणं नाही. पण बघा आता तुम्हाला एक स्ट्रिक्टली माहिती का बी हा बी पॉझिटिव्ह असतो निगेटिव्ह असतो पण बी हा 0 असणार आहे का? नाही. मग बी हा जर नॉन झिरो आहे तर आपण नॉन झिरो नंबरने मल्टिप्लाय पण करू शकतो आणि
डिवाइड पण करू शकतो. मग आता बाळांनो इथं काय करतो, या इक्वेशनला बी हा नॉन झिरो नंबर आहे, मल्टिप्लाय करून देतो. मल्टिप्लाय बाय each term by b, we get. बाळांनो इक्वेशनच्या दोन्ही साईडला बी ने मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे काय होईल, ए बी एक्स या टर्मला मल्टिप्लाय केलं प्लस या टर्मला बी ने मल्टिप्लाय करा 2hb xy प्लस b स्क्वेअर y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके बाळांनो इक्वेशन मध्ये अडचण बोला, बरोबर इक्वेशन. ओके आता बाळांनो पाहू, इथे मी बी नेच का मल्टिप्लाय केलं, कारण आपल्याला बी ची कंडिशन माहिती, ए आणि एच ची कंडिशन माहित नाहीये. ए आणि एच 0 असू शकताय, ए आणि एच ने मल्टिप्लाय नाही करतात, बी ने मल्टिप्लाय करतात फक्त. ओके आता याचा अर्थ हे इक्वेशन मी असली दॅट इज, हेच इक्वेशन फक्त काय करूया आपण, ही जी काही फर्स्ट टर्म आहे आणि ही जी काही लास्ट टर्म आहे त्या दोन्ही इंटरचेंज करून घेऊ. म्हणजे हेच इक्वेशन मी असं लिहू शकतो, दॅट इज बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2hb xy प्लस ab x स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर. हा आता बघा इथपर्यंत आले. आता मी असं करतो, फक्त हा जो ए बी एक्स स्क्वेअर जो आहे हा इकडे प्लस इकडे गेला तर काय होईल मायनस. मग देअरफॉर इथे काय येईल, देअरफॉर बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2hxy इज इक्वल टू मायनस ए बी एक्स स्क्वेअर. बरोबर. हा आता माझं मेन टार्गेट चाललंय, ही जी काही लेफ्ट साइड आहे ही कम्प्लीट स्क्वेअर बनवायची. जर मला कम्प्लीट स्क्वेअर बनवायची असेल तर ए बी एच बी राहिला. ओके ही जर मला कम्प्लीट स्क्वेअर बनवायची असेल तर नीट चेक करा, इथे बी आहे, इथे वाय, इथे बी आणि वाय आला, उरला कोण एच आणि एक्स. नीट डोक्यात ठेवा ही ट्रिक, कारण की खूप जणांची प्रत्येक वर्ष शंका राहते, सर तुम्ही हा नंबर कसा ऍडजस्ट करताय. नीट पाहून घ्या, आपला फॉर्म्युला असा आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे, हा आपला फॉर्म्युला आहे. इथे ए दिसतो आपण करता ए कट करतो, उरला टूचा विषय घेत नाही, बी इथे लिहितो. पण पहा इथे बी वाय आला, बी वाय आला, टू आपण घेत नाही या फॉर्म्युल्यामध्ये ऍडजस्ट करताना. मग उरला कोण फक्त एच आणि एक्स. दोघांचा स्क्वेअर करून घ्या आणि ती जी काही टर्म आहे ती दोन्ही साईडला ऍड करा. काय म्हटलं लक्षात घ्या, ऍडिंग एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर टू बोथ साइड. दोन्ही साइडला एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर ही जी काही टर्म आहे ही टर्म बाळांनो ऍड करायची दोन्ही साइड. कोणती टर्म आहे, एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर ही टर्म दोन्ही साइडला ऍड करायची. देअरफॉर इक्वेशन बिकम्स बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2hb xy. या साइडला काय ऍड करायचा, प्लस एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा मायनस ए बी एक्स स्क्वेअर तर आहेच, याच्यामध्ये मी ऍड केला एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर. बरोबर आहे, दोन्ही साइडला तो एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर ऍड केलाय फक्त, बस काय गणमन नाही केली. बरोबर आहे, बरोबर नो. तो ए बी एक्स स्क्वेअर ऑलरेडी मायनस आहे, एखाद्याने आज जर लिहिलं असेल मायनस ए बी एक्स स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर, उलटे केलं का बरोबर असेल. बरोबर आहे. ओके बाळांनो आता इकडे बरोबर का, आता मी याला एक सिंपल फॉर्मॅट देतो, याला मी कम्प्लीट स्क्वेअर फॉर्मॅट मध्ये ऍडजस्ट केले ना, मी आज लिहितो फक्त पाहता. देअरफॉर इथे ब्रॅकेट देतो, ब्रॅकेट बी वाय ब्रॅकेट. अडचण काही, बी स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे, दोघांचा स्क्वेअर कॉमन केला, बी वाय ब्रॅकेट स्क्वेअर केला प्लस 2
हे पहा इथे बी आणि वाय सापडला का? दोघं एकत्र घेऊ एका ब्रॅकेटमध्ये. 2 इंटू बी वाय इंटू उरला कोण? एच एक्स. पटेचे 2 एच बी एक्स वाय फक्त रिअरेंज केलं. मल्टिप्लिकेशन तुम्ही कोणत्याही ऑर्डरने करा, काय फरक पडत नाही. प्लस बाजूला दोघांना स्क्वेअर आहे, स्क्वेअर कॉमन करा. एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आणि बाजूला राईट साइड मध्ये दोन्ही टर्म मध्ये एक्स स्क्वेअर आहे, कॉमन काढा. म्हणजे इथे काय उरला? एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स स्क्वेअर. बरोबर आहे? ओके. आता बघा पहा, जर आपण बी वाय ला ए म्हटलं, बी वाय ला काय म्हटलं? ए म्हटलं, आणि एच एक्स ला जर आपण बी म्हटलं, एच एक्स ला जर बी म्हटलं, तर हा जो काही फॉर्म्युला तुम्ही वाचा काय होतं? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा कोणाचा फॉर्म्युला आहे? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा कोणाचा फॉर्म्युला आहे? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. पण ए म्हणजे कोण आहे? ए म्हणजे आहे बी वाय आणि बी म्हणजे एच एक्स. म्हणजे देअरफॉर बाळांनो मी यात लिहू शकतोय, देअरफॉर दिस इज बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इकडची टर्म कशीच आहे? एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स स्क्वेअर. ओके बाळांनो, कोणता फॉर्म्युला वापरला तो फॉर्म्युला इथे मेन्शन करून तुम्ही फॉर्म्युला वापरला आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण रिव्हर्स वापरला, तिकडनं इकडे वापरला. बरोबर आहे? ओके. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? अरे बाळांनो इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? ओके. आता बाळांनो ज्या प्रकारे मी एक साइड स्क्वेअर मध्ये ऍडजस्ट केली, सेम त्या प्रकारे दुसरी साइड सुद्धा स्क्वेअर मध्ये ऍडजस्ट करू शकतो. मग इथे एक स्टेप मी स्किप करणार आहे. तिकडे स्क्वेअर ऍडजस्ट झाला, ही साइड सुद्धा मला स्क्वेअर मध्ये लिहून दाखवा बरं प्रत्येकाने. एक स्टेप लिहा तिथे. जी लेफ्ट साइड आहे, राईट साइड आहे, राईट साइड सुद्धा कम्प्लीट स्क्वेअर मध्ये लिहायची. तिथे फक्त एकचा स्क्वेअर आहे, तो ब्रॅकेटचा स्क्वेअर नाहीये. मग तिथे पण स्क्वेअर आहे, त्यात पूर्ण कम्प्लीट स्क्वेअर करून घ्यायचंय. मग जर कम्प्लीट स्क्वेअर करायचं असेल बाळांनो, तर मी लेफ्ट साइडला काय उपयोग करतो पहा. मला इथे स्क्वेअर आणायचा आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर नाही, एकचा स्क्वेअर आहे. मग मी असं करतो, ब्रॅकेटला स्क्वेअर रूट देतो. मी ब्रॅकेटला स्क्वेअर रूट देतो. बरोबर आहे? स्क्वेअर रूट देतो आणि स्क्वेअर देतो. काय अडचण आहे? त्या ब्रॅकेटला स्क्वेअर रूट दिला आणि स्क्वेअर दिला. आता बाजू दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन दोघांचा स्क्वेअर आहे. मग याचा अर्थ बाळांनो आपण हा स्क्वेअर सुद्धा कॉमन काढू शकतो. म्हणजे आपण हा स्क्वेअर कॉमन काढू शकतो. हा स्क्वेअर जर याला दिला एच मायनस ए बी ब्रॅकेट तयार होईल आणि इंटू एक्सचा दिला तर एक्स स्क्वेअर होईल. पण हे डोक्यात ठेवा स्क्वेअर रूट एक्स वर नाहीये, ते फक्त एक्स स्क्वेअर मायनस ए बी वर आहे. बरोबर? हे स्क्वेअर रूट इथे टर्मिनेट झालं. दोन्ही साईडला मी स्क्वेअर ऍडजस्ट केले. बरोबर आहे? त्यावेळेस जो उद्योग झाला होता यासाठी चालला होता. आता बाळांनो ही जी काही टर्म आहे ही इकडे प्लस आहे, इकडे घेतली तर काय होईल? घ्या इकडे. म्हणजे बाळांनो इक्वेशन काय तयार होईल? देअरफॉर बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस दुसरा ब्रॅकेट आहे अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अंडर रूट कम्प्लीट. रूट तुम्ही खूप मोठं काढतात बाळांनो, इंटू एक्स. त्या एक्स वरती रूट काढायचं नाही आहे, डोक्यात ठेवा. एक्स वर रूट नाही काढायचं, एक्स वर रूट घ्यायचं नाही. इज इक्वल टू 0. बरोबर आहे? फक्त तिकडची टर्म इकडे घेतली स्क्वेअर. आता बाळांनो जर मी याला ए म्हटलं आणि याला बी म्हटलं तर फॉर्म्युला काय पाहून घ्या.
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा? ए प्लस बी इंटू ए मायनस बी. बरोबर आहे. आता फॉर्म्युला बाळा वाटत इथे रफ मध्ये किंवा स्टेप लिहिल्यानंतर फॉर्म्युला लिहा. बरोबर आहे. मग आपण असं लिहू शकतो याचा देअरफॉर पहिला बी वाय प्लस एच एक्स मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी रूट कंप्लीट इंटू एक्स. दोघांची सबट्रॅक्शन घेतली इंटू आता दोघांचे काय घ्यावे लागले इथं ऍडिशन बी वाय प्लस एच एक्स प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू 0. बाळांनो कोणता फॉर्म्युला वापरला? सिन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी. बरोबर बाळांनो, सिंपल फॉर्म्युला यूज केला. आता बाळांनो लक्षात घ्या इथे आपण हा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर याला ए म्हटलं होतं आणि याला बी म्हटलं होतं. बरोबर. आणि हा फॉर्म्युला यूज केला. याचा अर्थ बाळांनो परत आपण दोन सेपरेट इक्वेशन भेटतील. याचा अर्थ हा पहिला ब्रॅकेट इज इक्वल टू 0 दुसरा ब्रॅकेट इज इक्वल टू 0. बरोबर आहे. देअरफॉर द सेपरेट इक्वेशन आर. हा पहिलं इक्वेशन काय येईल? बी वाय प्लस एच एक्स मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स. याला ब्रॅकेट नाही दिले तरी काही फरक पडणार नाही. इज इक्वल टू 0 और किंवा अँड घ्या. अँड सेकंड इक्वेशन काय भेटेल बाळांनो? बी वाय प्लस एच एक्स प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू 0. बरोबर बाळांनो. आता नीट पाहिजे इथे आपल्याकडे दोन टर्म आहेत. ह्या दोन टर्म ह्या दोघांमध्ये सुद्धा बाळांनो एक्स आहे. फक्त तेवढा एक्स कॉमन करा. देअरफॉर इक्वेशन काय भेटतील पहा. देअरफॉर दॅट इज पहिलं इक्वेशन भेटेल बी वाय प्लस एच मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेट कंप्लीट इंटू एक्स इज इक्वल टू 0. अँड दुसरं इक्वेशन भेटणार आहे बाळांनो बी वाय प्लस एच प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू 0. बरोबर आहे का? ओके. आता एखाद्याला वाटलं टर्म ऍडजस्ट करून घ्यायची. एकची टर्म पहिले लिहा बीवायची टर्म मागे लिहा. एकची टर्म पहिले लिहा बीवायची टर्म मागे लिहा. काय फरक नाही पडत. बरोबर आहे. ओके बाळांनो इथपर्यंत समाजा प्रकार उद्योग हे आले सेपरेट इक्वेशन. दीज आर दी सेपरेट इक्वेशन. तर मी यांनाच मार्क करतो. बरोबर. दीज आर दी सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाईन. जसं आपण केस नंबर 1 सेपरेट इक्वेशन सांगितले तसे केले. आता बरं का रे बाबा नीट लक्ष द्या इकडे. आता ह्याचे दोन सेपरेट इक्वेशन भेटलेत. हे ओरिजिन मधनं पास होत आहे की नाही यातलं सांगायचं. बरं का. इथे दोन टर्म आहे. पहिली टर्म दुसरी टर्म. पहिल्या टर्म मध्ये वाय आहे दुसऱ्या टर्म मध्ये एक्स आहे. अशी टर्म इथे आली का रे त्याच्यामध्ये एक्स का वाय नाहीये? नाही म्हणजे इथे कॉन्स्टंट टर्म नाही आली. म्हणजे ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. सेम पा इथे दोन टर्म आहे. ही फर्स्ट टर्म ही सेकंड टर्म पूर्ण. ज्या टर्मचा कोएफिशियंट वाय जिथं वाय मल्टिप्लाय मध्ये इथे एक्स आहे मल्टिप्लाय मध्ये. म्हणजे याचा अर्थ बरं याला जर ए म्हटलं ए एक्स प्लस बी वाय
ax प्लस by म्हणजे इथे कॉन्स्टंट टर्म आहे नाही, दोन्ही इक्वेशन मध्ये एक्सची टर्म आली वायची टर्म आली, कॉन्स्टंट टर्म आलीच नाही. याचा अर्थ बांधलो हे दोन्ही इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये ax प्लस by इज इक्वल टू 0 या फॉर्म मधलं इक्वेशन आहे. आणि या फॉर्म मध्ये जर इक्वेशन असेल तर याचा अर्थ बांधलो हे इक्वेशन काय दाखवतं, लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. मग आपण ते म्हणू शकतो दीज आर इक्वेशन्स ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. These are equations of lines. These are equations of lines passing through origin. These are equations of lines passing through origin. आणि आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं. या इक्वेशन पासून आपल्याला दोन सेपरेट इक्वेशन भेटणार आहे. हे दोन्ही इक्वेशन कशाचे पाहिजे, लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. अँड फ्रॉम देअरफॉर फ्रॉम केस नंबर 1 अँड केस नंबर 2, फ्रॉम केस नंबर 1 अँड केस नंबर 2, proof. From case 1 and 2 proved. बाळांनो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. केस नंबर 1 खूप सोपी होती, खूप छोटी होती. त्या कंपॅरेटिव्हली बाळांनो केस नंबर 2 थोडीशी मोठी आहे. केस नंबर 2 थोडीशी मोठी आहे. पण बाळांनो जर आयडिया समजली तर खूप सिंपल आयडिया आहे की बी हा नॉन झिरो आहे. तिथं परत समजून सांगणार आहे झाडा प्रत्येकाचा थेरम. ओके, आता बाबा परत घेऊया आपण. स्टार्टिंग फक्त पटकन नीट समजून घ्या. जर बी हा नॉन झिरो असेल तर इक्वेशन 1 हा याच राहणार आहे. आणि बी हा नॉन झिरो आपला फक्त बी बद्दलच माहिती, ए आणि एच बद्दल माहिती नाही. आपण बी ने मल्टिप्लाय करू, डिवाइड करू शकतो. मी असं केलं, बी ने इक्वेशनला मल्टिप्लाय करून प्रत्येक टर्मला. त्यानंतर ही बी वाय स्क्वेअरची टर्म आणि ए बी एक्स स्क्वेअर टर्म अल्टर केली. ही 1 नंबरला टाकली, ती 3 नंबरला घेतली. तर प्लस त्यामुळे काय उलट पालट केलं काय फरक पडणार नाही. मग ठीक आहे. त्यानंतर बांधलो ही ए बी एक्स स्क्वेअरची टर्म इकडे प्लस आहे, झाला मायनस झाली. बरोबर आहे. इथे वा इथे बी वाय आहे, उरला एच आणि एक्स. मग मी काय केला, या दोघांना स्क्वेअर केला, एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर दोन्ही साईडला ऍड करून दिला. एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर दोन्ही साईडला ऍड केला. ऍड केल्यानंतर बघा इथे बी वाय ब्रॅकेट स्क्वेअर ऍडजस्ट झाला. इथे प्लस 2 बी वाय इंटू एच एक्स प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि इकडे एक्स स्क्वेअर कॉमन काढला. मग आता बांधलो हा ए स्क्वेअर प्लस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर, हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. ए म्हणजे बी वाय आणि बी म्हणजे एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. बाबा इथे मला स्क्वेअर ऍडजस्ट करायचा होता. इथे एक्स स्क्वेअर आहे, स्क्वेअर तर बाहेर निघत पण याला स्क्वेअर नाहीये. मग याला स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर दिला मी आणि दोघांमध्ये स्क्वेअर कॉमन काढला. म्हणजे इंटू ब्रॅकेटमध्ये काय येईल, अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर स्क्वेअर दोघांना दिला, याला जर स्क्वेअर दिला तर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, परत हा ब्रॅकेट भेटेल. याला स्क्वेअर दिला एक्स स्क्वेअर होईल. तर डोक्यात ठेवा हा स्क्वेअर एक्स स्क्वेअर नाहीये, हा स्क्वेअर रूट संपून जातो. एक्स वर स्क्वेअर रूट नाहीये. कोणता लेफ्ट साईडला वापरला फॉर्म्युलीला. नंतर बाजू ही टर्म इकडे पॉझिटिव्ह इकडे येऊन निगेटिव्ह झाली. म्हणजे काय आलं, बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एच अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल 0. तुम्ही याला ए म्हटलं, याला बी म्हटलं तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. मग एकदा या दोन्ही ब्रॅकेटची ऍडिशन घेतली नाही तर सबट्रॅक्शन घेतली, स्क्वेअर गायब झाला. ओके, म्हणजे याचा अर्थ हा पहिला ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट इज इक्वल 0 आहे ना. याचा फर्स्ट ब्रॅकेट 0 येईल किंवा सेकंड ब्रॅकेट 0 येईल. म्हणजे ते दोन काय झाले, ते सेपरेट इक्वेशन झाले. Therefore first bracket is equal to 0 or second bracket is equal to 0. दोन सेपरेट इक्वेशन भेटले. याला अँड म्हटलं फक्त तुम्ही. आणि काय नाही, हे ब्रॅकेट जे होतं ना फक्त हे ब्रॅकेट दिले. या दोघांमधनं एक कॉमन घेतला,
या दोघांमधून नेक्स्ट कॉमन घेतला, दोन सेपरेट इक्वेशन भेटले. पहिलं इक्वेशन चेक केलं तर ही फर्स्ट टर्म ही सेकंड टर्म. उलट काय वाटलं तर याला जर तुम्ही ए म्हटलं पूर्ण याला तर ए एक्स प्लस बी वाय, म्हणजे ते दोनच टर्म आल्या, एकामध्ये एक्स एकामध्ये वाय, कॉन्स्टंट टर्म नाही. याचा अर्थ हे काय इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. सिमिलरली इकडे बाब ही एक टर्म आहे पूर्ण, इथे अशी टर्म याला मल्टिप्लाय एक्स आहे, याला मल्टिप्लाय वाय, अशी टर्म इथे आलीच नाही जिच्यामध्ये एक्स किंवा वाय नाहीये. बरोबर आहे. मग याचा अर्थ सुद्धा काय इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. म्हणजे आता दोन इक्वेशन भेटले, जे पेअर ऑफ इक्वेशन, पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं, तेच प्रूव्ह करायचं होतं की पेअर ऑफ, जर हे आपण होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 घेतलं तर ते काय दाखवतं, पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. भेटले दोन्ही पण. मग दोन्ही केसेस मध्ये आपण एकदा बी इज इक्वल टू 0 घेतला, बी इज नॉट इक्वल टू 0 घेतला. आज आपण ए ला जरी घेतलं तरी मला आपला प्रूफ भेटतो. पण एचला घेतला फक्त केस नंबर 1 अवघड होऊन बसते थोडीशी, केस नंबर 2 मध्ये थोडेसे गणवून होते. त्यामुळे फक्त लक्षात ठेवायचं की तुम्हाला एक्झामला हा प्रूफ या प्रकारे द्यायचा आहे, बी इज इक्वल टू. कोणताही टीचर ए आणि एचला ट्राय करून पाहत, बुकमध्ये बीचा प्रूफ दिलाय, बीचा प्रूफच व्हॅलिड धरला जातो. त्यामुळे चुकूनही ए आणि एचला ट्राय पण करू नका. हा प्रूफ समजलाय. खाली आपण म्हणतो सेम फॉर ए अँड बी, सॉरी सेम फॉर ए अँड एच अँड हे थेरम इज प्रूफ. जसं आपण बी ला 2 केस घेतले तसं ए ला 2 केस घेऊ शकतो, एच ला 2 केस घेऊ शकतो. होमोजिनियस इक्वेशन म्हणजे प्रत्येक टर्मची नेचर सारखं डिग्री 2 आहे. तर प्रत्येक टर्मला हाच थेरम जो बी ला व्हॅलिड झाला तोच ए ला व्हॅलिड असेल आणि तोच एच ला पण व्हॅलिड असेल. म्हणजे याच्यावर नबळांना आपण काय क्लिअर केलं की एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय ऑलवेज रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके वाढ थेरम समजला असेल. आजचा लेक्चर फक्त एवढ्या थेरमसाठी होतं बा. पूर्ण 1 तास मी पूर्ण थेरम एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. तोही डबल सांगितलेला दोन्ही वेळेस, केस नंबर 1 पण केस नंबर 2 पण. याच्यामध्ये केस नंबर 1 खूप इझिली जमते. प्रॉब्लेम येतो तो केस नंबर 2 ला, तो पण यायला नाही पाहिजे. लिंकिंग वर आहे, बी नॉन झिरो आहे म्हणून बी ने मल्टिप्लाय करा. बरोबर आहे. नंतर बी ने मल्टिप्लाय केलं मग बी स्क्वेअर वाय स्क्वेअर स्क्वेअरची टर्म भेटली ती 1 नंबरला घ्या. त्याच्यामध्ये एक टर्म अशी भेटते जी ए बी एक्स स्क्वेअर आहे, राईटला टाका. इथे बी वाय आला आहे, एकच नाही आला, मग एक्स स्क्वेअर दोन्ही बाजूला ऍड करा. लेफ्ट साईडला कम्प्लीट स्क्वेअर ऍडजस्ट झाला, मग राईट साईडला सुद्धा बाजू कम्प्लीट स्क्वेअर ऍडजस्ट करा. हा तिकडे न्या ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा फॉर्म्युला अप्लाय करा. 2 इक्वेशन भेटतील, त्याच्यामध्ये फक्त एक्सची टर्म कंबाईन करा. तुम्हाला तरी 2 इक्वेशन भेटले. या दोन्ही इक्वेशन मध्ये एक्सची टर्म आणि वायची टर्म काय आहे, फक्त कॉन्स्टंट टर्म नाहीये. याचा अर्थ वाढलो काय आहे, दीज आर दी सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर आहे. आणि संपला. हा आहे केस नंबर 2 चा ओरली प्रूफ आहे. बरोबर आहे. प्रत्येकाला दोन्ही प्रूफ दोन्ही केस समजले असतील. एक्झामला बाळांनो प्रॉपरली लिहायचं. IMP थेरम आहे 4 मार्क्ससाठी. ओके ठीक आहे. ओके आज आपण लेक्चर थांबवतो.